नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच खरं तर महत्त्वाची बातमी आहे। नवी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे। सोनम वांगचुक यांना पोलिसांनी आंदोलन स्थळावरून हटवलेलं आहे। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक आमरण उपोषण करत होते आणि 21व्या दिवशी मात्र त्यांना जंतर मंतर मैदानावरून अर्थातच त्यांच्या उपोषण स्थळावरून हटवलेला आहे। आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। गेल्या 20 दिवसांपासून खरं तर सोनम वांगचुक हे आंदोलनासाठी बसले होते। आमरण उपोषण त्यांचं सुरू होतं। या 20 दिवसात त्यांची तब्येत खालावत चालली होती आणि अचानक आज सकाळी पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी आला आणि सोनम वांगचुक यांना अचानक उपोषण स्थळावरून हटवण्यात आलं आणि त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देखील मिळतेय। त्यामुळे नवी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर ज्या ठिकाणी हे उपोषण सुरू होतं त्या ठिकाणी सीजेपीचे कार्यकर्ते मात्र मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असल्याची ही दृश्य आपण पाहतोय। आजचा सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा 21वा दिवस, मात्र आजच्याच दिवशी सकाळी त्यांना उपोषण स्थळावरून हटवण्यात येत त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सध्या मिळतेय। खरं तर देशात जी शिक्षण व्यवस्था चालली आहे त्या शिक्षण व्यवस्थेत काही बदल होण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती आणि यासाठीच 20 दिवसांपासून ते शिक्षण व्यवस्थेविरोधात लढा देत होते आणि आज मात्र 21व्या दिवशी त्यांना उपोषण स्थळावरून हटवण्यात आलेलं आहे। खरं तर अगदीच 2 दिवसांनी म्हणजेच 20 तारखेला याच ठिकाणी आंदोलन देखील छेडण्यात येणार होतं। मोठ्या प्रमाणात त्यांना महाराष्ट्रातून असेल, देशभरातून असेल, तरुणांचा, राजकीय असे अनेक स्तरातून त्यांना पाठिंबे मिळत होते। मात्र 2 दिवसांवरच हे आंदोलन आलं असतानाच आज मात्र उपोषण स्थळावरून सोनम वांगचुक यांना अचानकरित्या हटवण्यात आलेला आहे। नवी दिल्लीतील जंतर मंतर मैदानात मात्र मोठा गदारोळ पाहायला मिळतोय। सीजेपीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। खरं तर नीट पेपर फुटीनंतर कॉकरोच जनता पार्टीनं त्यांचा पक्ष स्थापन केल्यानंतर खरं तर हे मोठ्या प्रमाणात आंदोलन देखील सुरू झालं। अनेक विद्यार्थ्यांचा या आंदोलनाला, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा मिळत होता। सोनम वांगचुक यांनी खरं तर समाज कार्यासाठी मोठा हातभार लावल्याचं याआधी देखील पाहायला मिळालं होतं आणि गेल्या 20 दिवसांपासून देशातील जी शिक्षण व्यवस्था आहे त्यात काही बदल करण्याची मागणी त्यांनी जोर लावून धरली होती। 20 दिवसांपासून ते आमरण उपोषण करत होते। पाण्याचा एक थेंबही त्यांनी घेतला नव्हता असा दावा करण्यात येत होता। मात्र आज त्यांना उपोषण स्थळावरून अचानकपणे हटवण्यात आलेलं आहे। गेल्या 20 दिवसांपासून हे उपोषण त्यांचं सुरू होतं, त्यामुळे त्यांची तब्येत देखील मोठ्या प्रमाणात खालावली आहे। तब्बल 9 ते 10 किलो वजन त्यांचं घटल्याची माहिती मिळतेय आणि कुठेतरी आज त्यांना उपोषण स्थळावरून हटवत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय। पोलिसांनीच त्यांना उपोषण स्थळावरून हटवलेलं आहे। त्यामुळे जंतर मंतर मैदानात मोठ्या प्रमाणात हा गदारोळ पाहायला मिळतोय। खरं तर मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी विद्यार्थी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता जंतर मंतर मैदानावर त्यांच्या सोबतच त्या ठिकाणी उपस्थित होते आणि याच वेळी पोलीस सकाळी अचानक येत उपोषण स्थळावरून सोनम वांगचुक यांना हटवण्यात आल्याची माहिती आहे। इन द मॉर्निंग सर, सुबह सुबह इन लोगों ने डॉक्टर की टीम है बोल करके 10 एक पुलिस वालों को अंदर भेजा, जो कि हम समझ गए थे कि शायद पुलिस वाले हैं क्योंकि डॉक्टर जैसे दिखाई नहीं दे रहे थे। और सारे वॉलंटियर्स को उन्होंने कहा कि आप जगह से हटिए। ऑल द वॉलंटियर्स टोल्ड कि सर 8:45 को इनका चेकअप होता है तो आप 8:45 को आइए। हम रिक्वेस्ट करते रहे कि सर आप आइए करके, और सडनली इन्होंने अनाउंस करना चालू कर दिया कि हाई कोर्ट का ऑर्डर है, सर को ले जाना पड़ेगा, सोनम सर को। और अभिजीत भाई जस्ट वेंट फॉर हिज वॉशरूम एक्टिविटी एंड ऑल दिस थिंग। आई थिंक अभिजीत भाई को भी इन लोगों ने अभी अरेस्ट कर लिया है चोरी छुपके से, पीछे से, तो वो इसी वजह से यहाँ आ नहीं पा रहे, ना ही उनका फोन लग पा रहा है। Get a word from the DCP. नहीं भाई, इधर से साइड नीचे करो ना।
और हेल्थ कंडीशंस और मेडिकल एडवाइस के अनुसार श्री सोनम वांगचुक जी को यहाँ से अप्रोप्रिएट गवर्नमेंट हॉस्पिटल जो मच नीडेड मेडिकल इंटरवेंशन है उसके लिए ले जाया गया है और अंडर मेडिकल सुपरविजन। थैंक यू। सर यहाँ पर तमाम लोगों को भी जो बाकी लोग हैं इनको कब हटाया जाएगा सर? कौन सा हॉस्पिटल? देखिए नई दिल्ली डीसीपी सचिन शर्मा उनकी तरफ से ये क्लियर कर दिया गया है कि पोलिसांनी या ठिकाणी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की काही आरोग्य कारणास्तव सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। हायकोर्टाकडून खरं तर हा आदेश आल्याचं पाहायला मिळतं। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, पोलिसांनी नुकतीच अशी माहिती केली आहे की आरोग्याच्या कारणास्तव त्यांना त्या ठिकाणाहून हटवण्यात आलंय। काय अधिकची अपडेट आहे तुमच्याकडे? नक्कीच आपण जर बघितलं तर सोनम वांगचुक यांचे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे रिपोर्ट्स होते ते अत्यंत खराब होते। त्यांना त्यांचं थायरॉइड जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळालं होतं। त्याचबरोबर शरीरात पाण्याची पातळी, ते पाणी उपोषण करत असल्यामुळे पाण्याची पातळी जी आहे ती शरीरातली कमी झालेली पाहायला मिळाली होती। त्यांना मधुमेह आहे, डायबिटीस आहे, तर ते देखील त्यांचं वाढलेलं पाहायला मिळालं होतं। तर या सगळ्यानंतर काही जण याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली होती कोर्टात आणि कोर्टाने देखील त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करा असे आदेश जे आहेत ते दिलेले होते। त्यानुसार आता जर आपण बघितलं तर पोलिसांची प्रतिक्रिया समोर येते। ऑनरेबल हाईकोर्ट के आदेशानुसार और हेल्थ कंडीशंस और मेडिकल एडवाइस के अनुसार श्री सोनम वांगचुक जी को यहाँ से अप्रोप्रिएट गवर्नमेंट हॉस्पिटल जो मच नीडेड मेडिकल इंटरवेंशन है उसके लिए ले जाया गया है और अंडर मेडिकल सुपरविजन। थैंक यू। सर यहाँ पर तमाम लोगों को भी जो बाकी लोग हैं इनको कब हटाया जाएगा सर? कौन सा हॉस्पिटल? देखिए नई दिल्ली सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवण्यात आलेलं आहे नवी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर। त्यामुळे मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर सर्व स्तरातून त्यांना आता पाठिंबा मिळू लागला होता। अगदी 20 तारखेला म्हणजेच 2 दिवसातच मोठं आंदोलन देखील छेडलं जाणार होतं आणि याच पार्श्वभूमीवर आज 21व्या दिवशी मात्र त्यांना उपोषण स्थळावरून अचानकरित्या हटवण्यात आलेलं आहे। रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। त्यांची तब्येत खालावत होती आणि म्हणूनच त्यांना कुठेतरी रुग्णालयात दाखल केलं असं पोलिसांकडून समजतंय। तर दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीचे जे संस्थापक आहेत अभिजित दिपके यांना देखील पोलिसांनी त्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं असं समजतंय। ही दुसरी दृश्य जी आपण पाहतोय, ज्या कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वात खरं तर हे उपोषण सुरू होतं, हे आंदोलन सुरू होतं, हा लढा सुरू करण्यात आला होता। त्याच कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत अभिजित दिपके, ते देखील दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सोनम वांगचुक यांच्यासोबत आंदोलन करत होते। मोठ्या प्रमाणात त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी विद्यार्थी जमा झाले होते। मात्र त्यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याची ही मोठी बातमी समोर येते। दिल्ली पोलिसांकडून अभिजित दिपकेंना अटक करण्यात आल्याची ही माहिती मोठी मिळतीये। खरं तर 2 दिवसांनंतरच अगदीच 20 तारखेला मोठं आंदोलन छेडलं जाणार होतं देशातील शिक्षण व्यवस्थेविरोधात। खरं तर दिल्ली पोलिसांकडून अभिजित दिपकेंना आता अटक केल्याची माहिती आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या अशी मुख्य मागणी कॉकरोच जनता पार्टीकडून करण्यात आली होती। 20 तारखेला मोठं आंदोलन छेडण्यात येणार होतं। मात्र ही दृश्य जी आपण पाहतोय ही दृश्य आहेत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यांना अटक केल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांना अचानक उपोषण स्थळावरून हटवण्यात आलं, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे ज्या कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होतं, ते उपोषण सुरू होतं, त्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना देखील दिल्ली पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। शिक्षण खरं तर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्याची मागणी जोर धरू लागत होती। सर्व स्तरातून ही मागणी विद्यार्थ्यांकडून वाढत होती।
मग जे विरोधी पक्षातील राजकीय नेते आहेत त्यांच्याकडून देखील वारंवार ही मागणी करण्यात येत होती। 20 तारखेला या संदर्भात मोठं आंदोलन दिल्लीत छेडलं जाणार होतं। मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। पूरे दिन में तो दिल्ली पुलिस ने उस समय सोनम वांगचुक के साथ धक्का मुक्की करके मार पिटाई करके उसी समय दीपके को पुलिस ने मारा, पीटा, सड़कों पे घसीटा। दिल्ली पुलिस हमारे छात्रों पे हाथ उठाया गया है, मार पिटाई की गई है। दिल्ली पुलिस तर या ठिकाणी विद्यार्थी मात्र आता मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कॉक्रोच जनता पार्टीचे हे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मात्र गंभीर आरोप केलेले आहेत। मारहाण करून सोनम वांगचुक यांना त्या ठिकाणाहून उठवण्यात आला असा गंभीर आरोप या विद्यार्थ्यांकडून करण्यात येतोय। तर अभिजित दिपके यांना देखील मारहाण करतच ताब्यात घेण्यात आल्याची खरं तर ही बातमी समोर येतेय। सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे, तर दुसरीकडे त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। जंतर मंतरवर गोंधळ निर्माण झालाय। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। यासाठीच प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नवनाथजी बन जोडले गेलेले आहेत। नवनाथजी, खरं तर काय नेमकी सरकार आता भूमिका घेते? कारण का 20 दिवसांपासून त्यांचा हा लढा सुरू होता आणि आज 21व्या दिवशीच त्यांना हटवण्यात आलेलं आहे। अगदी 2 दिवसांनंतरच ते मोठं आंदोलन देखील करणार होते। काय पहिली प्रतिक्रिया आहे? मुळामध्ये सरकारने यात करण्यापेक्षा हायकोर्टाच्या सूचनेनुसार दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे। गेल्या 21 दिवसापासून सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू होतं आणि प्रत्येकाचं आरोग्य महत्वाचं असतं। त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोर्टाच्या सूचनेनुसार ही कारवाई केलेली आहे। याच्यामध्ये कुठलीही चुकीची गोष्ट केलेली नाही। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नीट प्रकरणामध्ये सोनमजी वांगचुक आंदोलन करतात, त्यानंतर नीट प्रकरणामध्ये मोटेगावकर असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, यांना अटक केली। सीबीआय कडे हे केस सुरू आहे, चौकशी सुरू आहे आणि त्यानंतर नीटची परीक्षा देखील अतिशय सुरळीत झाली आणि ही परीक्षा सुरळीत झाल्यानंतर देखील अशा पद्धतीचं आंदोलन करून सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना। या संदर्भामध्ये कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती, त्याच्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला आणि कोर्टाच्या सूचनेनुसार, म्हणजे इथे कुठेही गैरप्रकार करण्याचा प्रश्नच नाही, कोर्टाच्या सूचनेनुसार पोलिसांनी ही कारवाई केली आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले। एखाद्या व्यक्तीचं आरोग्य महत्वाचं असतं, तब्येत महत्वाची असते। उद्या काही सोनम वांगचुक यांच्या जीवाला बरं वाईट झालं असतं तर कोणाची जबाबदारी होती? तर निश्चितपणे सरकारची जबाबदारी असते। म्हणून त्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेलं आहे। याच्यामध्ये कुठलीही चुकीची गोष्ट नाही। ज्या पद्धतीनं या उपोषणाला राजकीय वळण मिळालं, काल आपण बघताय की त्यांच्या व्यासपीठावर अरविंद केजरीवाल होते, सुप्रियाताई सुळे होत्या। अशा पद्धतीने एक राजकीय प्लॅटफॉर्म बनवण्याचा प्रयत्न राजकीय लोकांकडून केला जात होता। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हायकोर्टाच्या सूचनेनुसार ही कारवाई केलेली आहे। जी, निश्चितच। नवनाथजी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलेलं आहे। त्यांच्या उपोषणाचा खरं तर आजचा हा 21वा दिवस, मात्र 21व्या दिवशीच त्यांना हटवण्यात आल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरजजी चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सूरजजी, खरं तर
गेल्या 20 दिवसांपासून सरकारकडून सूरजजी आपण काय प्रतिक्रिया त्या विद्यार्थ्यांची येते तिथली ती आधी ऐकूयात. अचानक से सोनम वांगचुक यहाँ थे तो उनको जबरदस्ती हंगर फ्यूडर करके जबरदस्ती पुलिस उठा के लेके चली गई. कुछ पता चला कहाँ कौन सा हॉस्पिटल में ले गई है? कुछ ऐसी अभी ऐसी कोई जानकारी तो नहीं है, लेकिन हम लोग पुलिस के माध्यम से जानकारी लेने का प्रयास कर रहे हैं. सूरजजी आपण या विद्यार्थ्यांची जर प्रतिक्रिया ऐकली तर ते असं म्हणतायत की आम्हाला त्या ठिकाणी पोलिसांकडून मारहाण करण्यात आलेली आहे. अनेक गंभीर आरोप त्यांनी दिल्ली पोलिसांवर लगावलेले आहेत आणि सरकार विरोधात तर त्यांचं हे आंदोलन सुरूच आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया यावर? पहिलं गोष्ट तरी सरकारची जबाबदारी आहे की एखाद्या व्यक्ती आंदोलन करत असेल तर त्याच्या तब्येतीला कुठलीही इजा पोहोचू नये त्यासाठी प्रिकॉशन घेणं किंवा काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि मला वाटतं ती केलं असेल. परंतु एक गोष्ट सुद्धा माझं तितकंच म्हणणं आहे की सरकारने 20 दिवस एक आंदोलन चालू आहे, त्यांचा कुणीतरी प्रतिनिधी पाठवून त्या ठिकाणी त्यांच्या काय मागण्या आहेत ते आंदोलन समजून घेऊन किंवा त्या आंदोलनाच्या ज्या काही भावना आहेत ते समजून घेऊन हे करायला पाहिजे होतं, पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असं मला वाटतंय. सरकारने ह्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहिला पाहिजे, कारण ते आंदोलन 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी त्या ठिकाणी केलं जात आहे व त्याला असं इतकंही इग्नोर करू नये या मताचा मी आहे. परंतु आजचं त्यांना जे काही केलेलं आहे ते तब्येतीच्या कारणास्तव हायकोर्टाच्या गाईडलाईननं केलेलं आहे, परंतु सरकारने याकडे थोडं गांभीर्यानं पाहावं अशी आमची विनंती आहे. जी अगदीच सूरजजी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. मैं जब जंतर मंतर आता मेरे साथ भी पुलिस ने मारपीट करी है. मुझे आगे आगे क्या है? बिना इसके लेकर के चलिए क्या गेट बंद कर दिया? क्या सब लोग बैठ जाओ. प्रतिक्रिया देताना कार्यकर्ते त्या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. जंतर मंतरवर मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसले होते. त्यांची तब्येत त्यामुळे खालावत चालली होती. अगदी पाण्याचा थेंबही न पिल्याचा दावा करण्यात येत होता आणि म्हणूनच कुठेतरी 9 ते 10 किलो वजन त्यांचं या 20 दिवसात कमी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांची प्रकृती चिंताजनक होत होती आणि म्हणूनच हायकोर्टाकडून हे आदेश आले आणि त्यांना आरोग्य कारणास्तव त्या ठिकाणी हटवण्यात आल्याची माहिती. एक बार सब लोग बैठ जाओ. सुबह 7 बजे जब मैं यहाँ से निकला फ्रेश होने के लिए, तभी पुलिस के गुंडे यहाँ आए, सोनम सर को घसीट कर गाली गलौज करके लेकर गए. 60 साल से जो इंसान है जो भूख हड़ताल पर बैठा हुआ था 20 दिनों से, 60 साल की इंसान को जो 20 दिनों से भूखा था उसको दिल्ली पुलिस गाली गलौज करके घसीट कर यहाँ से जबरदस्ती उठाकर लेकर गई. ये कहाँ लेकर गई हमें पता नहीं है. तो ये भी नहीं पता चला. और जब मैं मेरे दोस्त के घर से निकल, जैसे ही मुझे ये खबर मिली, मैं जंतर मंतर आ रहा था, पुलिस वालों ने मुझे भी मारपीट की, मुझे भी सड़कों पर घसीटा और गेट बंद करके मुझे अंदर रखा और कहता है तू जंतर मंतर कैसा जाता है हम देख लेते हैं. मुझे भी दिल्ली पुलिस ने डिटेन कर रखा था, मेरे साथ भी मारपीट की, मुझे भी घसीटा गया रोड पर. और यहाँ पर जितने सारे स्टूडेंट्स है उनके साथ भी दिल्ली पुलिस ने मारपीट की है. कहाँ पर है जिसके साथ मारपीट किया? आ गया जिसके तौर पे खून आया था वो आओ इसका हाथ दिखाओ. ये देखिए ये मेरा फोन भी छीन के ले गए. फोन लोगों के फोन भी छीन कर लेकर गए. ये पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे, ये दिल्ली पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे 60 साल के इंसान को, इतने बड़े साइंटिस्ट को ये गाली गलौज करके घसीट कर लेकर जाते हैं यहाँ से. कपड़े दिखाओ, उसकी टी शर्ट फाड़ी. मैं विदेश से अपने देश वापस आया था, मैं कोई क्रिमिनल हूँ? मेरे को इन लोगों ने सड़कों पर घसीटा, मेरे को सड़कों पर मारा इन लोगों ने. और जब मैं चिल्ला रहा था मदद के लिए, मेरा मुंह दबाया गया दिल्ली पुलिस के द्वारा और कहते क्यों चिल्ला रहा है तू बहुत चर्बी चढ़ी थी तुम लोगों में, अब दिखाते हम तुम लोगों को हम क्या है. ये दिल्ली पुलिस का रवैया, ये गुंडे है, ये पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे हैं. और ये सोनम सर को कहाँ लेकर गए हमें पता नहीं है, लेकिन आज जो भी हुआ है उससे एक चीज तो साफ हो गई, इस देश में डेमोक्रेसी नहीं है. नरेंद्र मोदी एक तानाशाह है, नरेंद्र मोदी एक तानाशाह है और दिल्ली पुलिस उसकी गुंडागर्दी को आगे बढ़ाती है. ये देश के लिए नहीं है पुलिस, ये पुलिस सिटीजन्स के लिए नहीं है. नरेंद्र मोदी की तानाशाही का जवाब इस देश की जनता को देना होगा. मैं अपील करता हूँ देश भर के लोगों से, जो ये वीडियो देख रहे हैं, सारे लोग सोनम सर के सपोर्ट में आज शांतिपूर्ण प्रोटेस्ट करें. पूरे देश भर में अपने अपने डिस्ट्रिक्ट्स में, अपने अपने एरिया में शांतिपूर्ण प्रोटेस्ट करें.
अब हम ये तानाशाही और बर्दाश्त नहीं कर सकते। जो इंसान 20 दिनों से भूखा है, जिसके लिए पूरा देश दुआएं कर रहा था, दिल्ली पुलिस आज उसको गाली गलौज करके घसीट कर लेकर जाती है यहाँ से। ये इंसान है, ये जानवर है, ये लोग ये जानवर है। जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है। जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है। जब जब मोदी डरता है, पुलिस को। स्वतः अभिजित दिपके यांनी माध्यमांशी या ठिकाणी संवाद साधलेला आहे। अनेक गंभीर आरोप अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांवर लगावलेले आहेत। मारहाण केली गेली असा आरोप दिल्ली पोलिसांनी खरं तर दिल्ली पोलिसांवर लगावलेला आहे अभिजित दिपकेंनी आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सीजेपीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सीजेपीच्या नेतृत्वातच खरं तर हे आंदोलन हे उपोषण सुरू होतं आणि त्यानंतर 21व्या दिवशी आज सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवण्यात आलेलं आहे। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जंतर मंतरवर सीजेपीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात येते। दिल्ली पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात आहे। वांगचुक यांना पोलिसांनी शिवीगाळ केली असा आरोप अभिजित दिपकेंनी लगावलेला आहे। त्यांना फरफटत नेलं, मला देखील मारहाण झाली, मला देखील त्या ठिकाणाहून फरफटत नेल्याची माहिती या ठिकाणी अभिजित दिपके यांनी दिलेली आहे। गंभीर आरोप त्यांनी दिल्ली पोलिसांवर केलेले आहेत। तर सरकार विरोधात हा लढा आमचा सुरूच राहील, तानाशाही आम्ही चालू देणार नाही, सहन करणार नाही, अशी ही प्रतिक्रिया अभिजित दिपके यांनी दिलेली आहे। मोठ्या प्रमाणात त्यांनी हा संताप व्यक्त केलेला आहे। पाठोपाठ त्यांना विद्यार्थ्यांचा देखील पाठिंबा मिळतोय। त्यामुळे सीजेपीचे जे कार्यकर्ते त्या ठिकाणी जमलेले आहेत, मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। कार्यकर्त्यांना देखील मारहाण करण्यात आली असा आरोप आहे। सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवण्यात आले। हाईकोर्ट के आदेशानुसार और हेल्थ कंडीशंस और मेडिकल एडवाइस के अनुसार श्री सोनम वांगचुक जी को यहाँ से अप्रोप्रिएट गवर्नमेंट हॉस्पिटल जो मच नीडेड मेडिकल इंटरवेंशन है उसके लिए ले जाया गया है और अंडर मेडिकल सुपरविजन। सोनम वांगचुक यांना 21व्या दिवशी त्यांच्या उपोषण स्थळावरून हटवलेलं आहे। आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अगदीच 20 तारखेला 2 दिवसात मोठं आंदोलन सरकार विरोधात छेडलं जाणार होतं। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती। सर्व स्तरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला होता आणि अशाच परिस्थितीत अगदी 21व्या दिवशी सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवण्यात आलेला आहे। दिल्ली पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात आहे। जंतर मंतर मैदानावर सध्या हे गंभीर वातावरण निर्माण झालंय। या संदर्भातील अपडेट्स आपण घेत राहणार आहोत, मात्र बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। नमस्कार।